आज काय विशेष मध्ये दिवसभरातल्या कोणत्या मोठ्या महत्त्वाच्या घडामोडी आहे सर्व काही आपल्याला जाणून घ्यायचं आहे। पहिल्या बातमीकडे वळतोय। महाशिवरात्री संदर्भातली ही बातमी आहे। देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह आपल्याला बघायला मिळतोय। आपल्याला साम टीव्हीच्या माध्यमातून तब्बल 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन आता घर बसल्या आज घेता येणार आहे। दुसरी बातमी आज काय विशेष मध्ये महत्त्वाची आहे ती म्हणजे महाकुंभ मेळ्याची 13 जानेवारी पासून सुरू असलेला महाकुंभ मेळा याचा आज शेवटचा दिवस आहे। तर थेट महाकुंभ मेळ्यातून रिपोर्ट आपण बघणार आहे आज काय विशेष मध्ये। तिसरी बातमी उन्हाच्या तडाख्याची बातमी आहे, कारण फेब्रुवारीमध्येच आता उन्हाचा तडाखा वाढलेला आहे। मुंबईसह राज्यभरात उन्हामुळे लाहीलाही होती आहे। कुठे किती तापमान आहे आपल्याला बघायचंय आज काय विशेषच्या माध्यमातून। आज दिवसही विशेष आहे, महाशिवरात्री आणि आज काय विशेष मध्ये पहिली बातमी विशेष महाशिवरात्री निमित्त काशी विश्वनाथ, महाकालेश्वर, भीमाशंकर आणि त्र्यंबकेश्वर मध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी दिसते। मंदिरांवर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। पहाटेपासूनच शिवभक्तांच्या मंदिरात रांगा लागल्या असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। एकंदरीत काशी विश्वनाथ, महाकालेश्वर, भीमाशंकर आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणची ही दृश्य जी आहे ती आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय। प्रत्येकाला आज घराबाहेर पडणं आणि 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घ्यायला जाणं शक्य नाही आहे। त्यासाठी साम टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही या ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेऊ शकताय। यानंतर जाऊया थेट वेरूळमधल्या श्री घृष्णेश्वर मंदिरामध्ये मध्यरात्रीपासून भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे। देशभरात 12 ज्योतिर्लिंगांची यात्रा केल्यानंतर खरं तर जोपर्यंत घृष्णेश्वर मंदिरात दर्शन घेतलं जात नाही तोपर्यंत ही यात्रा पूर्ण मानली जात नसते, ही आख्यायिका आहे। आणि त्यामुळे देशभरात यात्रा करणारा प्रत्येक भाविक हा घृष्णेश्वर मंदिरात दर्शन घ्यायला येतो। पहिले 11 ज्योतिर्लिंग हे उत्तरामुखी आहेत, तर घृष्णेश्वर मंदिर हे पूर्वाभिमुख आहे। कृष्णेश्वर या मंदिरामध्ये जोपर्यंत दर्शन घेतलं जात नाही तोपर्यंत 12 ज्योतिर्लिंगांची जी यात्रा आहे ती पूर्ण होत नाही अशी आख्यायिका आहे। आणि त्यासाठी जर आपण बघितलं तर आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविकांनी मंदिरात गर्दी केली आहे। तर श्री कृष्णेश्वर मंदिरातून आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी आढावा घेतला, बघूयात। 12वे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं शिवभक्तांनी मोठी गर्दी केलेली आहे। मंदिर परिसरामध्ये मोठ्या संख्येनं देशभरातले शिवभक्त दाखल झालेले आहेत। इथं आलेल्या बेलपत्र फूल वाहिल्यानंतर ते बाजूला करतायत आणि प्रत्येक शिवभक्तांना कोणती अडचण होऊ नये, दर्शनासाठी पिंड पूर्ण दिसावी असा एक प्रयत्न आहे। आणि घृष्णेश्वर ज्यावेळेस दिसतात त्यावेळेस डोळ्याचं पारणं फिटेल अशी एक शिवभक्तांची एक भावना असते आणि म्हणून प्रत्येक शिवभक्ताला टेकवत असतात। आणि आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं हे पुल्ल फार्म आणि प्रत्येक भाविकाला अशा पद्धतीनं इथं आणि इथून दर्शन घेतल्यानंतर पुढं भक्त निघतायत। मोहम्मद इरफानचं माधव सावरगावे, साम टीव्ही, घृष्णेश्वर, वेरूळ। श्री घृष्णेश्वराचं दर्शन तर आपण घेतलेलं आहे। यासोबतच राज्यभरातल्या देखील महाशिवरात्री संदर्भातल्या बातम्या बघूयात वेगवान स्वरूपात। महाशिवरात्रीच्या निमित्तानं 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकरला भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। भीमाशंकरच्या मंदिराला विविध रंगांच्या फुलमाळांनी सजावट करण्यात आलेली आहे आणि रोषणाई करण्यात आली आहे। त्यामुळे महाशिवरात्रीला महादेवाची नगरी लखलखीत झालेली आहे। महाशिवरात्रीच्या निमित्तानं 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात देखील भाविकांनी गर्दी केली आहे। मंदिराला विविध रंगांच्या फुलमाळांनी सजावट करण्यात आलेली आहे, विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। मंदिर प्रशासनाकडून भाविकांची गैरसोय होऊ नये याकरता चोख बंदोबस्त आणि व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये प्रसिद्ध असलेल्या बाबुलनाथ मंदिरात आज महाशिवरात्री साजरी करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे। मध्यरात्री 12 वाजेपासून भाविकांनी दर्शनासाठी बाबुलनाथ मंदिरामध्ये गर्दी केली आहे।
पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात शिवरात्रीची तयारी झाली आहे. भाविकांना उन्हाची झळ बसू नये म्हणून मंदिर परिसरात मोठा मंडप टाकलाय. मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांकडून सामूहिक शिवस्तोत्राचं पठण केलं जातंय. सकाळी विधिवत पूजा संपन्न झाल्यानंतर पहाटे 4 वाजेपासून मंदिर भाविकांसाठी आता खुलं सुद्धा करण्यात आलेलं आहे. यवतमाळमधल्या दाभाडीमधल्या ओंकारेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त भाविकांनी गर्दी केली आहे. प्राचीन कलाविष्काराचा उत्तम नमुना असलेल्या या मंदिरात भक्त दर्शनासाठी दाखल झालेले आहेत. मावळमध्ये पांडवकालीन घोरवडेश्वर शिवमंदिर आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळपासून घोरवडेश्वर मंदिरात राज्यासह पंचक्रोशीतून शिवभक्त अभिषेक पूजा करतात. उत्सव समितीच्या वतीने शिवभक्तांसाठी पाण्याची आणि भोजनाची मोफत सुविधा सुद्धा करण्यात आलेली आहे. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर सालबर्डी कोंडेश्वरकर 950 पेक्षा अधिक बसफेऱ्यांचं नियोजन करण्यात आलं. अमरावती, मोर्शी, बडनेरासह 8 डेपोमधून बसेस सोडण्यात येणार आहेत. 23 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान बसेस धावतील आणि या दरम्यान महिलांना प्रवासात 50% सूट, शिवाय ज्येष्ठ नागरिकांना देखील ही सवलत शासनाकडून दिली जाईल. ठाण्यातल्या ढोकळी मंदिरामध्ये महाशिवरात्रीचं आयोजन झालेलं आहे. अनेक भाविक दर्शनासाठी मंदिरामध्ये येत आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीत बदल केलेले आहेत. 26 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीमध्ये संध्याकाळी 4 ते 10 वाहतुकीमध्ये बदल असणार आहे. यानंतरची बातमी मुंबईकरांसाठी महत्त्वाची आहे, कारण मुंबईकरांना फेब्रुवारीमध्येच भयंकर उन्हाळ्याचा सामना करावा लागतोय. 25 फेब्रुवारी म्हणजे मंगळवार आणि हा या महिन्यातला सर्वात जास्त उष्ण दिवस सुद्धा ठरला असल्याचं बघायला मिळत आहे. मुंबईचा पारा 38.7 अंशांवर पोहोचला असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. तर 8 वर्षांआधी फेब्रुवारी महिन्यात 38.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. उन्हामुळे एकीकडे घाम तर दुसरीकडे प्रदूषणामुळे मुंबईकरांची चिडचिड होतीये. दुपारी ऊन जास्त आहे असं असल्यानं त्या काळात बाहेर जाणं टाळण्याचं आवाहन आरोग्य तज्ज्ञांनी केलेलं आहे. तर महामुंबई परिसरामध्ये तापमान नेमकं किती होतं बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 39.2 अंश सेल्सिअस कर्जतमध्ये, डोंबिवलीमध्ये 39, उल्हासनगरमध्ये 39, ठाण्यामध्ये 38.8 इतकं तापमान होतं. मुंबईमध्ये 38.7, नेरूळमध्ये 38.7, पनवेलमध्ये 38.6 तर पालघरमध्ये 38.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे. काळजी काय घ्यायची आहे तर भरपूर पाणी प्यायचंय. पाणीदार फळं, ताक, सरबतही प्या. ताजं आणि हलकंच अन्न घ्यावं. सुती, मुलायम आणि सैल कपड्यांचा वापर जास्तीत जास्त करायला हवा. घराबाहेर पडताना सनस्क्रीनचा वापर करावा. आहार आणि व्यायामासोबत पुरेशी झोपही तितकीच आवश्यक आहे. आणि यानंतर इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात टॉप 50 मध्ये. पंढरपूरमधील विठुरायाच्या मंदिराचा लाकडी दरवाजा चांदीने आता मडवण्यात आलेला आहे, त्यामुळे मंदिराच्या प्रवेशद्वाराची शोभा वाढली आहे. दरवाजा मडवण्यासाठी नांदेडच्या विठ्ठल भक्त अरगुलवार परिवारानं 30 लाखांची 30 किलो चांदी भेट दिली आहे. त्यातून लाकडी दरवाजा चांदीने मढवला आहे. सरकारला ईव्हीएमचा घोळ करायचा होता म्हणून लाडकी बहीण योजना आणली, हा गंभीर आरोप काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंनी केला. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारकडे इतर योजनेसाठी पैसे नाही आहे, आता 9 लाख लाडकी योजनेतून काढल्या जातील, हा दावा प्रणिती शिंदे यांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलली, त्यामुळे निवडणुका रखडणार आहे. पुढील सुनावणी 4 मार्चला घ्यावी. दोन्ही गटांनी सुप्रीम कोर्टाकडे ही मागणी केली आहे. या संदर्भात कोर्ट संध्याकाळी निर्णय देणार आहे.
काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना मोठा झटका बसलाय। 1984च्या शीख विरोधी दंगली प्रकरणी ते दोषी ठरलेले, न्यायालयानं त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। तर राऊस एव्हेन्यू कोर्टानं खरं तर ही शिक्षा सुनावली। विशेष म्हणजे सज्जन कुमार आधीच दिल्ली कॅन्ट परिसरामध्ये जन्मठेपेची शिक्षा भुगतायत। पेणमधल्या अनेक गणेश मूर्तिकारांनी मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवींची भेट घेतली आहे। पीओपींच्या मूर्तीवरील बंदी उठवावी ही मागणी देखील करण्यात आलेली आहे। पीओपींच्या मूर्तीवरती बंदी घातली तर व्यावसायिकांवर बेरोजगारीची वेळ येईल असं मूर्तिकारांचं म्हणणं आहे। जर मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील या सर्व मूर्तिकारांनी दिला आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग पुढच्या वर्षीपासून स्कूल बसेससाठी नवे नियम लागू करणार आहे। प्रत्येक स्कूल बसमध्ये पॅनिक बटन, अग्निशमन स्प्रिंकलर, GPS ट्रॅकिंग सिस्टीम आणि CCTV कॅमेरे बसवणं बंधनकारक आहे। या नियमांचं जर उल्लंघन केलं तर कठोरात कठोर कारवाई केली जाईल। भिवंडी पालिकेतील 71 लाखांचा मालमत्ता कर थकवणाऱ्या इमारतींवर कारवाई झाली आहे। कारवाई न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे। कारवाईमध्ये इमारतीचे नळ कनेक्शन खंडित करत विद्युत मोटरही जप्त करण्यात आलेली आहे। नागपूरमध्ये GBS आजाराचे आणखी 2 रुग्ण आढळले। शहरात आतापर्यंत रुग्णांची संख्या 23 झाली आहे। दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार होत आहे। एक रुग्ण धंतोली झोनमधील तर दुसरा रुग्ण मात्र शहरातल्या इतर भागातील आहे अशी देखील माहिती आहे। वेंगुर्ला सागरेश्वर समुद्रकिनारी 2 दिवसीय पतंग महोत्सवाचं आयोजन झालं। माझा वेंगुर्ले या संस्थेने सलग 6व्या वर्षी पतंग महोत्सवाचं आयोजन केलं। या पतंग महोत्सवाला पर्यटकांची अलोट गर्दी दिसली। टीम मँगलोर आणि टीम फ्लाय 360 डहाणूच्या सदस्यांनी पतंगबाजीचं प्रदर्शन घडवलं। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोरटकरकडे वेपन असल्याची माहिती आहे आणि या वेपनमुळे सावंत यांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो। त्यामुळे कोरटकरचं वेपन पोलिसांनी जप्त करावं ही मागणी मराठा समाजाचे नेते दिलीप देसाईंनी केली आहे। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। इंद्रजित सावंत हे ब्राह्मणद्वेष पसरवतात असा आरोप करत नागपूरच्या प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने सावंतांना धमकावलंय। इंद्रजित सावंत यांनी याबाबतचं कॉल रेकॉर्डिंग फेसबुकवरती शेअर केलंय। सावंत यांना धमकी देण्याची हिंमत होते कशी हा प्रश्न संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदेंनी केला। संभाजी ब्रिगेड इंद्रजित सावंतांच्या पाठीशी आहे। त्यांना धमकी देणाऱ्यांना संभाजी ब्रिगेड स्टाईल धडा शिकवू हा इशारा संतोष शिंदेंनी दिला। या क्षणाची मोठी बातमी, 7/12 उतार्यासंदर्भात सर्वात मोठी घोषणा झाली आहे। कारण आता पोट हिसक्यांना देखील नकाशे मिळणार आहे। एका 7/12 उतार्यात अनेक खातेदार असल्यानं त्यांचे पोट हिस्से देखील तयार केले जातात आणि या पोट हिस्स्यांमधील जमीन मालकांना देखील मात्र एकाच 7/12 उतार्यावर अवलंबून राहावं लागतं। मात्र आता पोट हिस्स्यांना देखील नकाशे मिळणार आहे। असं असल्यानं खातेदारांमधला याशिवाय भावकीमधला वाद मिटू शकतो, त्यासाठी मदत होऊ शकते। राज्यात 12 तालुक्यांमध्ये हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येणार आहे। लवकरच त्याला मुहूर्त सुद्धा मिळणार असल्याचं कळत आहे। तर एका 7/12 उतार्यात अनेक खातेदार असल्यानं त्याचे पोट हिस्से होतात। प्रत्येक 7/12च्या पोट हिस्साची मोजणी आणि नकाशा आता मिळेल। जमिनीची नेमकी हद्द कळणार आहे, हद्दीवरून होणारे वाद टळणार आहे। खरेदी विक्रीसाठी इतर खातेदारांच्या संमतीची गरज भासणार नाही आहे। पोट हिस्सेदारांना बँकांकडून कर्ज मिळण्यासाठी देखील मदत होणार आहे। यानंतरची बातमी थेट घृष्णेश्वर मंदिरातून आहे। कारण घृष्णेश्वर मंदिरात भाविकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे। दर्शनासाठी गर्दी झाली आणि त्यामुळे भाविकांमध्ये धक्काबुक्की झाली असल्याचं बघायला मिळतंय। मंदिराच्या दर्शन रांगेत भाविकांमध्ये ही हाणामारी झाली असल्याचं दिसतंय। दर्शनासाठी गर्दी झाली आहे, त्यामुळे भाविकांमध्ये आता धक्काबुक्की झाली असल्याचं कळतंय।
या संदर्भात अधिकची अपडेट देतात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे. माधव, आपण पाहतोय अगदी टोकाची भूमिका नेमकी का घेण्यात आलेली आहे? धक्काबुक्की झाली आहे, हाणामारी झाली आहे, सविस्तर अपडेट. केजल 12वे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वराच्या मंदिरात रात्रीपासूनच शिवभक्तांची मोठी गर्दी आहे आणि या गर्दीमध्ये विश्वस्त आणि पोलीस प्रशासन यामधला ताळमेळ नाही आणि त्यामुळं जिथं म्हणेल त्या पद्धतीने शिवभक्त आणि स्थानिक वेरूळ मधल्या लोकांकडून वेगवेगळे लोक मंदिरामध्ये घुसवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यामुळं दुसरे भक्त आक्षेप घेत असताना ती मारामारी झाल्याचं समोर आलेला आहे. यापूर्वी म्हणजे हा जो आपण व्हिडिओ बघतोय तशाच पद्धतीनं पहाटेच्या सुमारास मी ज्यावेळेस तिथे पोहोचलो पहाटेच्या सुमारास तशाच पद्धतीनं गोंधळ सुरू होता आणि मंदिराच्या चारही बाजूनं पोलिसांचा व्यवस्थित बंदोबस्त नाही, पोलीस प्रशासनाच्या वतीनं व्यवस्थितपणे काळजी घेतली जात नसल्यामुळं सगळा गोंधळ आणि बोजवारा उडालेला आहे. आणि या संदर्भात सुद्धा विरोधी पक्षाचे अंबादास दानवे सुद्धा इथल्या पोलीस अधिकाऱ्यांची बोलून ही माहिती दिलेली आहे. विश्वस्त म्हणतायत की पोलिसांची जबाबदारी आणि पोलीस म्हणतायत की विश्वस्तांची जबाबदारी, यामुळं गैरसोय होते आणि गैरसोयीतून ही मारहाण झाली आहे. निश्चितच धन्यवाद माधव, दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी. आपण बघितलं घृष्णेश्वर मंदिरामध्ये भाविकांमध्ये ही फ्रीस्टाईल हाणामारी झालेली आहे. संभाजीनगरमधली ही घटना, घृष्णेश्वर मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी आज भाविकांची झालेली आहे आणि त्यामध्येच ही घटना घडली आहे. पुढची बातमी बघूयात. मुंबईमधून भारताचा युवा फलंदाज तिलक वर्मा आणि करुण नायर आणि वेगवान गोलंदाज असलेले दीपक चाहर यांनी महाशिवरात्री निमित्त बाबुलनाथ मंदिरामध्ये दर्शन घेतलं असल्याचं बघायला मिळत आहे. आज बाबुलनाथ मंदिरामध्ये तुफान गर्दी आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान आता या क्रिकेटपटूंनी सुद्धा बाबुलनाथ महादेवाचं दर्शन घेतलंय. आणि यानंतर राज्यभरातल्या राजकीय अपडेट्स वेगवान स्वरूपात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची गुप्त भेट झाली. मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास बावनकुळेंच्या बंगल्यावर जवळपास 1 तास ही बैठक झाली. या भेटीमुळे भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित असल्याची माहिती आहे. जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या भेटीवर राऊतांनी प्रतिक्रिया दिली. एखाद्या मंत्र्याला आता कुणी भेटत असेल तर त्यात वावगं नाहीये असंही राऊत म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या निर्णयांना स्थगिती देण्याचं काम मुख्यमंत्री फडणवीसांकडून सुरू आहे. यावरून संजय राऊतांनी शिंदे गटावर निशाणा साधला. घटनाबाह्य सरकारच्या काळात राज्यामध्ये आर्थिक अराजकता सुरू झाली आणि फडणवीस हे चक्र थांबवण्याचं काम करत असतील तर ती चांगली गोष्ट असं म्हणत संजय राऊतांनी शिंदेंना टोला लगावला. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी नीलम गोरेंना कायदेशीर नोटीस पाठवली. वकील असीम सरुद्दीन मार्फत अंधारेंनी गोरेंविरोधात अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली. ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्या की 1 पद मिळतं असं विधानही गोरेंनी केलंय. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या आमदारकी स्थगिती प्रकरणामध्ये नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं निर्णय राखून ठेवला. 1 मार्चला नाशिक जिल्हा न्यायालय निर्णय देणार आहे. मात्र न्यायालयाच्या निर्णयावर मंत्री माणिकराव कोकाटेंनी आक्षेप घेतलाय. यानंतरची बातमी त्र्यंबकेश्वरमधून आहे. सर्व नियमांचं पालन करूनच त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये प्राजक्ता माळी यांच्या नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्र्यंबकेश्वर मंदिरात नृत्य, धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम होतात. तर नटरंग अकादमीनं विनंती केल्यानं यंदा त्यांच्या शिवार्पण वस्तू या कार्यक्रमाचं आयोजन झालंय. त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांनी ही माहिती दिली आहे. आज रात्री 8 वाजता पुण्याच्या नटरंग अकॅडमीतर्फे शिवा परमान मस्तू या नृत्याचा कार्यक्रम होणार आहे आणि तो कार्यक्रम आता त्र्यंबकेश्वरमध्ये सादर होणार आहे. यामध्ये इतर कलाकारांसोबत प्राजक्ता माळी देखील नृत्य सादर करेल. प्राजक्ता माळी यांच्या खासगी आयुष्याची देवस्थानाला काहीच देणं घेणं नाही आहे असं सुद्धा यावेळेस सांगण्यात आलेलं आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर त्र्यंबकेश्वरमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. प्राजक्ता माळी या ठिकाणी नृत्य सादर करणार असल्याचं कळतंय. प्राजक्ता माळीचं त्र्यंबकेश्वरमध्ये आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं खास असं नृत्य हे बघायला मिळणार आहे. त्यावरून आपण पाहतोय काहीसा वाद सुद्धा निर्माण झाला. मात्र आता हा कार्यक्रम होणारच असल्याची देखील माहिती सध्या तरी मिळते.
अधिकची अपडेट या संदर्भात आमचे नाशिकचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे देत आहे. अभिजित, आपण जर बघितलं तर वाद मोठ्या प्रमाणात उफाळून आला, मात्र तरी सुद्धा कार्यक्रम होणार असल्याचं कळत आहे. सविस्तर माहिती या संदर्भात. रात्री 8 वाजता प्राजक्ता माळी यांचा शिवार्पण मस्तू हा नृत्याचा कार्यक्रम त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये होणार आहे. खर तर त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या माजी विश्वस्तांनी याला विरोध दर्शवल्यानंतर पुरातत्व विभागाने देखील त्र्यंबकेश्वर देवस्थानला पत्र पाठवून या कार्यक्रमासंदर्भात विचारणा केलेली होती. मात्र प्राजक्ता माळी या काही एकट्या या ठिकाणी नृत्य सादर करणार नाहीयेत, तर नटरंग अकॅडमी तर्फे ते नृत्य जे आहे कथ्थक नृत्य ते सादर होणार आहे आणि प्राजक्ता माळी यांच्यासोबत इतर कलाकार देखील या नृत्यामध्ये सहभागी असणार आहेत. आणि प्राजक्ता माळी यांच्या वैयक्तिक आयुष्याशी देवस्थानाला काहीही देणं घेणं नाहीये. जो कार्यक्रम होतोय तो अगदी सर्व नियमानुसारच होतोय आणि गेल्या अनेक वर्षांपासून त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये अशा पद्धतीचे नृत्याचे आणि धार्मिक कार्यक्रम होत असतात. त्यामुळे हा कार्यक्रम देखील सर्व नियमांना धरूनच असल्याचं अगदीच धन्यवाद अभिजित दिलेल्या सर्व अपडेटसाठी. तर सर्व नियमांना धरून खरं तर हा कार्यक्रम होणार असं सध्या सांगितलं जात आहे. मात्र आता यानंतर आणखी कोणता वाद समोर येऊ नये हीच अपेक्षा आहे.